तर मी सुधीरला आणि अतुलला म्हटलं होतं, "ए ऐका ना, कुणालाही मिळू दे ते अवॉर्ड. खालचा ठोकळा तरी द्या रे माझ्याकडे तुम्ही. प्लीज, प्लीज पहिलं नाटक आहे माझं, असं नका करू." आणि मी अशी अशी फिरत होते विंगेमध्ये, अशी फेऱ्या घालत होते आणि पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शक नाटकाचे तर गुरु माझ्याकडे आला आणि म्हणाला, "काय गं मधू? काय अशी फिरतेस? हात का गार पडलेत तुझे?" म्हटलं, "पुरू 1000वा प्रयोग आहे." तो मला, "वेडी आहेस का तू? अगं 1000वा प्रयोग आहे." म्हटलं, "नाही नाही मला टेन्शन आलंय." आणि मला खरंच टेन्शन आलं होतं. खूप टेन्शन आलं होतं मला. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मिळा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मराठी रंगभूमीवर सध्या अनेक दर्जेदार वेगवेगळ्या विषयांवरची नाटकं येत आहेत आणि यामध्येच भर घालण्यासाठी एक नवकोर नाटक येऊ घातलेलं आहे, ते म्हणजे लाडकी विहीण योजना. आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे तुमच्या सगळ्यांची आणि माझ्यासुद्धा पर्सनल फेवरेट निर्मितीताई सावंत. नमस्कार ताई. नमस्कार. कशा आहात? मस्त एकदम. फार छान वाटतंय पुन्हा एकदा भेटून आणि मला इतकं मस्त वाटतंय ना की आपण गेल्या अनेक महिन्यांमध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळ्या भेटलो. प्रोजेक्टच्या हो, निमित्ताने हो. भेटलोय आणि आता पुन्हा एकदा नाटकासाठी भेटतोय. मला वाटतं आजीबाई जोरातच्या वेळेस हो. आपण नाटकासाठी भेटलो भेटलो होतो. होतो. त्यानंतर सिनेमाच्या हो. सगळ्या इंटरव्ह्यूजला भेटलो आणि आता आणि पुन्हा आता एकदा पुन्हा एकदा नाटकाच्या नाटक. इंटरव्ह्यूला. परत नाटकात आल्यानंतर खऱ्या अर्थाने तुम्हाला परत माहेरी आल्यासारखं हो, वाटतंय असं हो, तुम्ही हो, मगाशी हो, म्हणालात. हो. आता एक आता सिनेमे सातत्याने केल्यानंतर पुन्हा एकदा एक नाटकाकडे तुम्ही वळलेला आहात. आता सध्या किती छान एक्साइटमेंट आहे बघ ना तुम्हाला. माझा चेहरा, बघ ना माझा चेहरा. मी इंटरव्ह्यू देते तुम्ही तुला माहिती आहे मी किती कंटाळा करते हो. ते. पण मला मजा येते. मी मज्जा आले येते. परत नाटकात आणि आता मी परत सज्ज झाले प्रेक्षकांना हसवायला. ह्याचा आनंद होतोय मला. खूप आनंद होतोय. म्हणजे नाटक तुमच्यासाठी काय आहे हे तुम्ही मगाशी सांगितलंच आहे. पण मला ऐकायचंय की नाटक किंवा रंगभूमी म्हटल्यावरती तुम्हाला सगळ्यात आधी काय आठवतं? म्हणजे तिसरी घंटा असेल, पडदा पडणं असेल किंवा काही जुन्या नाट्यगृहांमधल्या ना अशा काही खास वेगळ्या स्टाईलच्या त्या फरशा असायच्या त्या काळी. तर त्या असतील किंवा प्रेक्षागृह असेल काय? नाही, नाही. नाट्यगृह सॉरी. मला खूप गोष्टी आठवतात. नाटक करायचंय वा 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 सगळं म्हणजे बऱ्याच गोष्टी मला रिलेट सगळ्यात महत्वाचं तालमी तालमींमध्ये ज्या पद्धतीने नाटकामध्ये बॉन्डिंग होतं ना सगळ्यांचं तसं सिनेमात नाही होत. खरंय. नाटकामध्ये ज्या रिहर्सल्स चालतात महिनाभर 1.5 महिना जाऊबाईच्या तर आमच्या 4 महिने रिहर्सल्स चालल्या होत्या. त्यामुळे आमचा आत्ताही 25 वर्षानंतरही जाऊबाईचा एक ग्रुप आहे आमचा. तर ते ते जे बॉन्डिंग होतं ना ते तुम्हाला नाटकाला अजून पुढे नेतं. ते आठवतं मला. त्यानंतर दौरे, नाटक म्हटल्यानंतर नाटकाचे दौरे. छान नवीन नवीन कपडे घालायला मिळतात. त्याच्यामध्ये मेकअप छान छान नवीन नवीन मिळतात. मला खूप मजा येते या सगळ्या गोष्टींची. पण मला टेन्शनही असतं. मला ऑलवेज माझं आधीचं नाटक एक फ्लूक आहे आणि आता आपल्याला पुन्हा प्रचंड मेहनत करायला लागणार आहे. ह्याचं टेन्शन सतत असतं मला. आणि अगदी प्रामाणिकपणे सांगते मी हे, की असं वाटत राहतं, "अच्छा ते झालं, आवडलं एक लोकांना. हे नाही आवडलं तर बापरे! आपल्याला ह्याच्यावर पण खूप मेहनत घ्यायला लागणार आहे." ते एक टेन्शन राहतं नाटक म्हटलं की नाही. मला तर हे ऐकल्यावरती मला खूप आश्चर्य वाटलं कारण का काय म्हणतात एक इतके अनुभवी कलाकार तुम्ही आहात आणि ते असल्याने हे फार कमी वेळा अगं नाही ऐकायला गं, नाही, मिळतं नाही. कारण खूप म्हणजे ना काय होतं ते तुला सांगते, की अ, प्रेक्षागृहात म्हणजे प्रेक्षकांसमोर गेल्यानंतर ना बऱ्याच बऱ्याच जणांचं ब्लँक होणं येतं. खूप जणांचं होतं हो. तसं. तर मी सतत स्वामींकडे प्रार्थना करत असते, "बापरे! स्वामी सांभाळा हां, स्वामी सांभाळा." कारण कधी कुठे कसा लाफ्टर येईल, कधी कुठे कशी रिॲक्शन येईल, टाळ्या येतील काही माहीत नसतं गं. सिनेमाचं तसं नसतं ना. हो त्यात तुम्हाला टेक जे घेता हवं ते येतो. तुम्ही तुम्ही केलंत, ते दिग्दर्शकांनी अप्रूव्ह केलं, ओके म्हणाला तो झालं. इथे प्रेक्षक दरवेळेस नवीन प्रेक्षक, दरवेळेस नवीन रिॲक्शन्स. मग त्याच्यासाठी ते असतं बाई मला मला खूप टेन्शन असतं त्या गोष्टीचं खूप. विंगेत उभं राहून ती गर्दी बघणं तो अनुभव घेणं ही पण एक खूप खास गोष्ट असते. खूप. तुमची अशी पहिली विंगेतली काही खास आठवण आहे? विंगेतली मी पहिली वगैरे नाही, 1000व्या प्रयोगाची माझी आठवण आहे. जाऊबाई जोरातचा 1000वा प्रयोग होता पार्ल्यामध्ये आणि मी अशी अशी फिरत होते विंगेमध्ये, अशी फेऱ्या घालत होते आणि पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शक नाटकाचे तर गुरु माझ्याकडे आला आणि म्हणाला, "काय गं मधू? काय अशी फिरतेस?
हात का गार पडलेत तुझे? म्हटलं पुरू 1000वा प्रयोग आहे. तू मला वेडी आहेस का तू? अगं 1000वा प्रयोग आहे. म्हटलं नाही नाही मला टेन्शन आलंय आणि मला खरंच टेन्शन आलं होतं. खूप टेन्शन आलं होतं मला. बापरे 1000वा प्रयोग आहे हा. हा सगळा नीट होऊ देत. बरं आम्ही त्याच्यात काय काय ॲड पण केलं होतं. म्हणजे प्रशांत दामले त्या प्रयोगात नाटकात काम केलं होतं. कविता लाडनी त्या प्रयोगात काम केलं होतं. तर मला येतं त्या प्रयोगांचं म्हणजे तसं असेल तर टेन्शन. आणि विंगेत मी मला माझे आधीचे सगळे लोक म्हणजे मकरंद अनासपुरे, मंगेश त्रस्त संबंध म्हणायचे. अशी फिरत असते त्रस्त संबंधासारखी. काय होतंय ना बरोबर, होतंय ना व्यवस्थित, असं चाललेलं असतं माझं सतत. त्यामुळे विंगेतल्या अशा आठवणी आहेत माझ्या. विंगेत मी कधी अशी स्वस्थ बसले आणि असं होत नाही. आणि मी मुळात आधी नाटक सुरू झाल्यानंतर फार रेअरली मेकअप रूम मध्ये जाते. मी विंगेतच असते बसलेली. मी क्वचित म्हणजे जर समजा काही चेंज असेल आणि काहीतरी करायचं असेल तर गेले तर. बाकी नाटक सुरू झालं की मी जी अ, बराच वेळ स्टेजवरच असते मी बऱ्याच वेळा. पण जेव्हा बाहेर असते तेव्हा तिथे विंगेत मी खुर्चीवर बसलेली असते. कसं चाललंय, कसा लाफ्टर येतोय, सगळं आवडतं मला या सगळ्या गोष्टी. किती छान ते सांगताना तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद ते बघतानाच इतकं छान वाटतंय की ते कळतंय की तुम्ही आवडतं किती मला. एन्जॉय करत असाल. तर तुमचं असं नाटक प्रयोग सुरू करण्यापूर्वीच असं काही प्री रिच्युअल असतं की ही गोष्ट केल्याशिवाय सुरुवात नाही करत, म्हणजे काही असेल देवाचं नाव असेल किंवा खूप आहेत मेडिटेशन तशा असेल? गोष्टी. हो, हो, हो. खूप खूप आहेत तशा गोष्टी. आहेत रिच्युअल्स काही माझे. ते मी आवडेल तुम्हाला करते. सांगायला? नाही ते माझ्या ओके. त्या माझ्या आहेत. त्या करतेच मी अर्थातच. म्हणजे आपण रंगभूमीला नमस्कार हो. करतो वगैरे ते तर म्हणजे अ, करतोच. पण अशा पण काही रिच्युअल्स आहेत माझ्या, की ज्या मी करते. ज्यांनी ज्यांनी माझ्यावर कामं केलेत त्यांना माहिती आहेत त्या. तर नाटक जसं सगळ्यांना खूप आवडतं आणि त्यावेळेस लाईव्ह प्रतिसाद मिळतो, मला वाटतं ती खरी गंमत असते ती त्या खरी गंमत आहे. नाटकामधली. हो. आणि त्याहून जास्त कमाल तेव्हा वाटतं जेव्हा त्या नाटकासाठी पुरस्कार मिळतो. मला आवडेल आज ऐकायला, नाटकासाठी मिळालेला पहिला पुरस्कार कोणता होता? बापरे! तू तर खूप मागे गेलीस यार. खूप मागे गेलीस तू. म्हणजे मी व्यावसायिक वरचं तुला सांगू शकते मी. त्याच्या आधीचे बरेच अ, पुरस्कार होते, की मी स्टेट कॉम्पिटिशनला पण जेव्हा नाटक केलं होतं, त्याचेही बरेच पुरस्कार आहेत, की त्याचे मिळालेले वगैरे. पण मी पहिला व्यावसायिक माझं पहिलं नाटक डबल ट्रबल आणि पहिला व्यावसायिक नॉमिनेशन माझं डबल ट्रबलला. आणि माझ्याबरोबर कोण-कोण होते, तर सुधीर जोशी आणि अतुल परचुरे. ओ. आणि मी त्या दोघांनाही तेव्हा हे होतं नाट्यदर्पण रजनी. तेव्हा ह्या सगळ्या बाकीचे सगळे हे नव्हते झी अवॉर्ड्स किंवा हां, झी मटा नाट्यगौरव वगैरे. किंवा हां. हे हे काही नव्हतं. तेव्हा एकच असायची रजनी, नाट्यदर्पण रजनी. आणि त्याचं खूप असं आकर्षण असायचं आम्हा सगळ्यांनाच असायचं. आणि पहिल्या नाटकाच्या वेळेला मला जेव्हा पहिलं नॉमिनेशन झालं या दोघांबरोबर, तेव्हा आम्हाला एकत्र नॉमिनीजना बसवायचे ते. तर मी सुधीरला आणि अतुलला म्हटलं होतं, "ए ऐका ना, कुणालाही मिळू दे ते अवॉर्ड. खालचा ठोकळा तरी द्या रे माझ्याकडे तुम्ही. प्लीज, प्लीज पहिलं नाटक आहे माझं, असं नका करू." तर आणि ते अवॉर्ड मला मिळालं होतं. मग आता सुधीर मला म्हणाला, "तू डोक्यात घालतो तुझ्या ठोकळा." मी म्हणजे अशी ही आठवण मी नाही विसरू शकत. कारण असे कान बिन असे धाड, 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 धाड वाजत होते आणि असं धक, 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 पाल्पिटेशन धक. वाढलेलं होतं. गरम सगळं झालं होतं आणि खात्री होती, की अतुलला बेदुणे पाससाठी, सुधीरला एकदा पाहावं करूनसाठी इतके सुंदर रोल त्यांचे त्यालाच मिळणार कोणाला तरी. आणि ते मला डिक्लेअर झाल्यावर माझा विश्वासच बसेना पहिल्यांदा. असं कसं? असं झालं माझं. आणि मग तो मला चहा ना, घे ना. मग मी गेले वगैरे आणि मग म्हणजे ती आठवण विसरूच शकत नाही मी. पहिलं आणि कायम ते स्पेशल हो. पण असतं ना खूप. मग त्यानंतर म्हणजे दर नाटकाला मला अवॉर्ड्स मिळाली किंवा नॉमिनेशन. नंतर ते हे म्हणजे शांत बरं अच्छा ओके आपल्याला मिळालंय ओके हे ठीक आहे. पण जे पहिलं होतं ना ते नाही विसरू शकत. खरंय. तर आत्तापर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून तुम्ही समोर आले आहात. म्हणजे
मालिका तर तुमची तर गाजलेलीच आहे, म्हणजे गंगूबाई नॉन मॅट्रिक कोणी विसरूच नाही शकत. त्यानंतर सिनेमे आणि नाटक तिन्ही माध्यमांमध्ये तुम्ही काम केलंय. पण एक कलाकार म्हणून तुम्हाला काय वाटतं, एक अशी ती भूमिका जी अशी ज्यामुळे कलाकार म्हणून तुम्ही खूप जास्त हायलाईट झालात किंवा तुम्हाला असं वाटतं की तो आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट ठरला ती अगं भूमिका? तिन्ही माध्यमात तसं झालं ना. म्हणजे नाटकामध्ये जाऊबाई जोरातने माझं आयुष्य बदललं. सिरियलमध्ये गंगूबाई नॉन मॅट्रिकने माझं आयुष्य बदललं. सिनेमामध्ये बिनधास्तने माझं आयुष्य बदललं. मला असं वाटतं एक कुठलं तरी मी कसं सांगू, ह्या तिन्ही माध्यमांमध्ये टर्निंग पॉइंट्सच माझं पहिलं जे काही पहिलं नाटक, सिनेमा, सिरियल असेल त्यांनी माझं आयुष्य बदललंच. तिघांनीही खूप दिलं मला. खूप मिळालं मला. म्हणजे नुसता पैसा नाही, नाव दिलं, लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला. मला वाटतं की पैसा आणि नावापेक्षा लोकांमध्ये विश्वास निर्माण खरंय. होणं खूप गरजेचं होतं. खरंय. ते झालं. तेव्हा पण ती अशी एक मोमेंट ज्यावेळेस तुमचं तुम्हाला रिअलाइज झालं की अच्छा आता लोक आपल्याला ओळखतायत किंवा ओके अगं आपल्याला ओळखू वेडी, लागले, ती तुला माहितीये का, गंगूबाई एवढी पॉप्युलर सिरियल झाले हेही आम्हाला माहित नव्हतं. काय सांगता? हो, आम्ही आपले शूटिंग करायचो. गंगूबाई चालू आहे. मी दौऱ्यावर जाऊबाईच्या जायचे ना, तेव्हा मला दौऱ्यावर लोकांचे हे बदललेले आणि किंवा बोलतायत, "किती गं बाई," असं वगैरे बायका करतायत. मी म्हटलं, "काय झालंय हे?" मग हळू आम्हाला कळायला लागलं, की गंगूबाई लोकांना खूप आवडतीये. तेव्हा कुठे असं काय होतं गं, सोशल की मीडिया नव्हतंच सोशल आणि मीडिया नाही किंवा तेव्हा डेली सोप नव्हते. एक गुरुवारी 9 वाजता गंगूबाई लागायची. ते बघायला पुढच्या गुरुवारी पण लोकं बसलेली आहेत. हे कुठे आम्हाला माहिती आहे. दर गुरुवारी लोकं 9 वाजता टेलिव्हिजन समोर गंगूबाईला बघायला बसलेत. मग ते भारी वाटायचं खूप छान. कारण अगं बाई, आपलं नाटक तर सुपरहिट आहे आणि आता गंगूबाई पण सुपरहिट झाली. असं ते छान फिलिंग, ते मस्त होतं. किती छान, मला किती मस्त वाटलं ऐकताना की म्हणजे प्रत्येक कलाकाराचं खरं तर हे स्वप्न असतं की तीनही माध्यमामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटला पाहिजे आणि तो तुमचा आहे आणि तो तुम्ही अजूनही तसाच अविरत तो राहो कायम, हीच श्री स्वामी प्रार्थना समर्थ. आहे. खरं आहे, श्री स्वामी समर्थ. आता टेलिव्हिजनचा विषय निघाला म्हणून आता मालिकांना खूप बदलल्यात, स्वरूप बदललंय, अर्थात चांगलं वाईट दोन्ही आहे त्याच्यामध्ये. पण तुम्ही एक काळ गाजवलेला आहे तुमच्या मालिकेमुळे. पण आता एक कुठची गोष्ट आहे की जी तुम्हाला थोडीशी मिसिंग वाटते आत्ताच्या मालिकांमध्ये? हे नको असले काही प्रश्न विचारून. कारण हे बघ, कसं आहे ना, सगळ्यात महत्त्वाचं, मी पूर्ण मालिका फॉलो करत नाहीये. मग मी एखाद 2 एपिसोड किंवा समजा एक आठवडाभर एखादी सीरियल बघून असं कसं मी सांगणार, की ह्या सीरियलमध्ये हे मिसिंग आहे. असं काही मिसिंग वगैरे नाही. ते त्या माध्यमांची ती गरज असते असं माझं म्हणणं आहे. म्हणजे तू जर मुग्धा गोडबोलेचं जर पुस्तक वाचलं असशील ना, टीव्ही सिरियल आणि रिमोट नावाचं, ओके. तर त्यात तुला त्या गोष्टी पूर्णपणे ठळकपणे कळतील. तसं काहीच मिसिंग नाहीये. कारण बघ, आमच्या वेळेला वीकली होत्या सिरियल्स, म्हणजे आठवड्यातून एकदाच आठवड्यात. दिसायचं. आणि आमचं ऑलमोस्ट असं संपत म्हणजे 300 एपिसोड तेव्हा झाले. एंडच्या 100 एपिसोडच्या वेळेला डेली सोप सुरू झाले. ते आम्हाला सांगत होते, की तुम्ही डेली सोप करा ह्याचं. पण कॉमेडीचं डेली सोप नाही, म्हणजे खूप कठीण आहे अगं. मग त्याचं ते स्टँडर्ड नाही टिकवता येत. असं तेव्हाही आम्हाला वाटलं होतं, मला आजही वाटतं ते. सो आम्ही थांबलो. पण डेली सोपचे स्वतःचे काही चॅलेंजेस असतात की नाही गं? मग असं कसं, की आत्ता ह्याच्यात हे मिसिंग आहे. त्यांचं एक आहे ना, म्हणजे त्या त्या प्रकारच्या सिरियलचं एक वेगळं लोकांचं मनोरंजन करायचं एक वेगळी स्टाईल आहे. त्यामुळे मला नाही खरंच असं वाटत कधी, की बाबा सिरियल आमच्यात चांगल्या होत्या आणि आत्तामध्ये हे मिसिंग, असं नाही वाटत मला. आत्ताची गरज आहे ती. आता आता तुमच्याकडे वेळ नाहीये. आता तुमच्या रील्स पण 1 मिनिटावर आल्यात. एवढा कमी स्पॅन झालाय आता लोकांच्या कॉन्सन्ट्रेशनचा. मग आम्ही आनंदी आहोत, की नाटक 3 तास बघतात, सिनेमा 3 तास बघतात. तुला कळलं? तर त्यामुळे ह्या गोष्टी ज्या बदलतायत ना, त्या तशा पद्धतीने ॲक्सेप्ट करत गेले मी. त्यामुळे मला खरंच नाही काही वाटत असं, की हे काही प्रॉब्लेम आहे किंवा हे त्यांनी केलं तर नाही वाटत मला असं. ओके, कमिंग बॅक टू नाटक. नाटकातले मला हां, ते जास्ती भूमिकेविषयी बोलू. नाटकामधले भूमिकेविषयी मला आवडेल आज ऐकायला आणि विनोदी भूमिका आहे, तुमच्या फार जवळची आहे विनोदी भूमिका म्हटल्यावर. अं,
मला लोकांना हसवायला आवडतं. माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की लोकांच्या आयुष्यात खूप ताणतणाव, दुःख, टेन्शन्स, स्ट्रेस खूप आहे. त्यात कशाला आपण पुन्हा त्यांना द्या काहीतरी स्ट्रेस, असं माझं नेहमीचं म्हणणं आहे. पण तरी फिल्ममध्ये आता मी स्ट्रेसवाल्याच सगळ्या भूमिका केल्या. सो तेव्हा मला असं वाटत होतं का रडवते मी लोकांना एवढं, यार मला हसवायचंय आणि मला ते नाटक मिळालं. आता मी लोकांना पोटभर हसवणार आहे. आणि मी स्वतः जेव्हा स्क्रिप्ट म्हणजे ऐकते ना, तेव्हा मी प्रेक्षक म्हणून ऐकते. जर मला ते प्रेक्षक म्हणून ऐकताना जर मला खूप हसू आलं, मला मज्जा आली, तर मला माहिती आहे की प्रेक्षकांनाही येणार आहे. सो मला आता माहिती आहे की या नाटकाने प्रेक्षकांना मजा येणार आहे. क्या बात आहे. आणि एक शेवटचा प्रश्न जाता जाता की ना, कोणत्याही कामामध्ये ना जर का चॅलेंज असेल तर ती मज्जा अजून येते. तर तुम्ही एखादं नाटक निवडताना किंवा कोणती भूमिका निवडताना सगळ्यात आधी कुठची गोष्ट बघतात? मी 3 ऑप्शन देते. एक तर कठीण स्क्रिप्ट, कठीण दिग्दर्शक की कठीण भूमिका? सगळ्यात आधी मी ना पूर्ण स्क्रिप्टच बघते की त्या स्क्रिप्टमध्ये लोकांसाठी काही आहे की नाही. भूमिका माझी किती चांगली होऊ दे, त्या स्क्रिप्टमध्ये काही नसेल तर लोक कशाला येणार फक्त माझी भूमिका बघायला? नाही. मग काही एक माझा ऑडियन्स येईल आणि मला बघेल आणि जाईल. ते स्क्रिप्ट तगडं असेल ना तर प्रेक्षक येतील आणि मग त्यांना आवडेल की निर्मिताईने काय मस्त काम केले, याला स्क्रिप्ट पण मस्त आहे, कामं पण मस्त आहेत, धमाल आहे हा हे स्क्रिप्ट, असं होईल. मी आधी स्क्रिप्ट बघते आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी नंतर बघते मी. म्हणजे अगदी तू 3 ऑप्शन्स दिलेस, दिग्दर्शक वगैरे, त्या सगळ्या नंतर येतात. आधी स्क्रिप्ट माझ्यासाठी महत्वाचं आणि ते उत्तम होणं खूप गरजेचं असतं. ते झालं की मी पुढे जाते. क्या बात आहे. फार छान वाटलं ताई गप्पा मारून नेहमीप्रमाणे. आणि तुमच्या नव्या नाटकासाठी आणि तुमच्या इतर सगळ्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि या नाटकाच्या प्रत्येक प्रयोगाबाहेर हाऊसफुलचे बोर्ड्स लागोत ही सुद्धा प्रार्थना. तथास्तु. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.